युवक युवती हे काही एक दिवसाचा विषय नाही, लाईफ लॉंग. नवीन युवक येणार, नोकरी लागणार, पुन्हा नवीन येणार. आपण यासाठी या खात्याचा कारभार घेतल्यापासून अनेक नवीन नवीन पावलं उचलली. छत्रपती राजर्षी शाहू महाराज रोजगार अभियान आपण सुरू केलं, मेळावे घेतले, मी स्वतः त्या मेळाव्याला हजर होतो. आपण नवीन नवीन करण्याचा प्रयत्न करताय, पण तरी सुद्धा मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की आज साधं उदाहरण आपण जर घेतलं, घर बांधकाम हा विषय जरी घेतला, तुम्ही असो आम्ही असो इथं बसलेले प्रत्येक जण असो, सभापतीमध्ये घर बांधायचं म्हटलं तरी सुद्धा मिस्त्री कुठले असतात? मिस्त्री सुद्धा बाहेरचे म्हणजे देशातलेच आहेत, मान्य आहे. पण आपला विषय जो आहे तो मराठी माणसाला, मराठी युवकाला इथं न्याय मिळाला पाहिजे ना. म्हणजे तिथं जो कारपेंटर करणारा आहे, फर्निचर करणारा, तो राजस्थानचा. थोडक्यात अगदी थोडक्यामध्ये घेतो सभापती महोदय, मला वेळेचं भान आहे, लोक बसलेले आहेत, मान्य आहे. पण सभापती महोदय, लक्ष हे अतिशय सिरियस विषय. सभापती महोदय हो, मग कन्स्ट्रक्शन मध्ये आहेत, पण ते इथं मला म्हणता येणार नाही. परंतु सभापती महोदय की बांधकामासाठी बाहेरचे, फर्निचर करायचा राजस्थानचा, पीओपी करायचा यूपीचा, रंग द्यायचा यूपीचा, म्हणजे सभापती महोदय ₹1 80 पैसे. एक मिनिट काळे साहेब, जो 97 मांडतो त्याला सविस्तर बोलायला मिळतं, बाकीच्यांनी प्रश्नच विचारायचे असतात. तुम्ही परत प्रश्न घ्या त्याला एक एक दोन मिनिटांमध्ये. सभापती महोदय, यांच्यासाठी आपल्याला महाराष्ट्र युवक युवती विकास महामंडळ काढता येईल का? या माध्यमातून हे सगळं मार्गदर्शन होईल, त्यांना कर्ज पुरवठा होईल, त्यांना जे स्किल पाहिजे ते कुठल्या स्किलला तू जावं, त्याची आवड कशामध्ये आहे तो त्या मार्गदर्शन करू शकेल, जिल्ह्याला आपल्याला मेळावा घेऊ शकेल. आणि अशा महामंडळाच्या अध्यक्षस्थानी आमच्यासारखे आमदार कोणी युवक बसवले तर काहीतरी कल्याण होईल. त्यामुळे या बाबतीत धोरण आखणार आहात का? माननीय विक्रम काले साहेबने जे विषय मांडला, कन्स्ट्रक्शन आणि ते बांधकाम विभागाशी संबंधित जे काही मटेरियल, ते सर्वात जास्त लेबर आता आज ॲग्रिकल्चर सोडून कुठे आहे तो कन्स्ट्रक्शन विभागामध्ये आहे. लेबर मी सांगतो त्यावर येतो. आता 1-2 महिन्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक मीटिंग घेतली होती आणि त्या मीटिंगमध्ये स्पेशल बाब म्हणून एक लेबर सेसचे आपल्याकडे 7-8 हजार करोड रुपये जमा आहे, तो त्यामधून त्याने 1,000 करोड रुपये आपल्या स्किल डिपार्टमेंटने देण्याचा निर्णय घेतला आहे, ते केला आहे. ते 1,000 करोड रुपयातून आपल्या स्किलमध्ये 1 वर्षाच्या आत आमच्या आधी ते विभागाचे काही सेक्रेटरी वगैरे नाही आहे, आता तुम्हाला डिटेल सांगू शकत होतो नाही आहे, काय करू तर